तर अमेरिकन प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार पीटर नवारो यांनी सरळ सरळ असं म्हटलं की रशियाच्या तेलापासून भारतातील ब्राह्मणांना बेनिफिट होत आहे. आता मला नाही माहिती कोणत्या ब्राह्मणाला बेनिफिट होतोय, कारण गौतम अदानी ब्राह्मण नाही आहे, मुकेश अंबानी ब्राह्मण नाही आहे, जे पण तेल घेतात तर ते लोक ब्राह्मण नाही. मग ब्राह्मण लोक काय फक्त पूजेसाठी काय रशियातून तेल मागवत आहेत का? हे म्हणजे मित्रांनो, निळ्या डोळ्याचे इंग्रज, पूर्वश्रमीचे इंग्रज, आत्ताचे अमेरिकन अत्यंत हुशार आहेत. त्यांना चांगलं माहिती आहे की तुमच्या भावनेचा प्रश्न कोणता आहे, तुम्ही कुठे गरम होऊ शकता. तर हे सगळे अप्लाय करून आपल्यात फूट पाडायचं काम चालू आहे. तर आता चायनामध्ये SCO म्हणजे शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनची समिट चालू आहे. त्यानिमित्ताने अनेक देशांचे प्रेसिडेंट तसेच काही देशांचे प्राईम मिनिस्टर त्या ठिकाणी त्या समिटसाठी उपस्थित आहेत. त्या समिटच्या दरम्यान हे लक्षवेधी फोटो समोर आले. मध्यंतरी अमेरिकेकडून भारताला एकाकी करण्याचा प्रयत्न चालू होता. मात्र बाजारामध्ये अशी एक संकल्पना आहे, तर कोणाचा लॉस झाला तर कोणाचा ना कोणाचा प्रॉफिट नक्की होणार असतो. ज्यावेळी अमेरिका भारताला एकाकी पाडू पाहते, मात्र जगातील 2 नंबरची अर्थव्यवस्था तसेच अत्यंत बलाढ्य राष्ट्र चीन यांची आपली जवळीक वाढणं हे साहजिक होतं. या निमित्ताने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे फोटो शेअर केले ते अत्यंत बोलके आहेत. तर आपली कोणतीही पॉलिटिकल आयडिओलॉजी असली, तुम्ही कोणत्याही पक्षाला मतदान करत असला, मात्र जेव्हा बाहेरील देश आपल्या देशांमध्ये डिवाइड अँड रूल ही पॉलिसी पुन्हा ॲक्ट करायला बघतो, तेव्हा सर्वांनी एकजूट दाखवून आपल्या देशाच्या तसेच आपल्या देशाच्या नेतृत्वाच्या पाठीशी खंबीर उभे राहणे गरजेचं आहे. असं येणाऱ्या काळातील जिओ पॉलिटिक्समधील घडामोडी पाहणं औत्सुक्याचं राहणार आहे. धन्यवाद.